नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, 18 नोव्हेंबरला आपला JMFC प्रिलिमचा पेपर झालेला आहे. तर त्याच्यावर जे अनालिसिसचा जो व्हिडिओ आहे आपला, जर आपण दरवेळेस अशा प्रकारे क्वेश्चन पेपर झाला की आपण त्याच्यावर एक अनालिसिसचा आपण व्हिडिओ घेत असतो. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय प्रश्न आलेले आहेत याची आपल्याला माहिती मिळत असते. सोबतच त्या प्रश्नांचं म्हणजे JMFCचा ट्रेंड कसा बदललेला आहे त्याची आपल्याला माहिती मिळत असते. ठीक आहे, आपल्याला पुढच्या एक्झामिनेशनसाठी तयारी करण्यासाठी सुद्धा समजा आता 17 मार्चला तुमचा नेक्स्ट पेपर असणार आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला नवीन काय इनपुट्स मिळत असतात. ठीक आहे, हे सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. ठीक आहे, म्हणजे आपला टेस्ट सिरीजचा जो कन्सेप्ट आहे बेसिकली ह्या एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. आतापर्यंत आलेल्या प्रश्नांचं अनालिसिस करणे, अजून काय काय आपल्याला करता येऊ शकतं ती प्रत्येक गोष्ट करणे. ठीक आहे, याच्यामुळेच आज आपण जे आहे ते एकदम म्हणजे कुठलं जरी समजा JMFCने बदल केला तर त्या प्रत्येक बदलासाठी प्रिपेअर असण्यासाठी आपल्याला हे अनालिसिस खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांनी 18 नोव्हेंबरचा पेपर दिलेला आहे आणि ज्यांना भविष्यात JMFCच्या परीक्षेची तयारी करायची आहे अशा प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, छोटे छोटे बारकावे प्रत्येक प्रश्नामध्ये आहेत. एक वेगळं काहीतरी क्ल्यू तुम्हाला दिल्याचा प्रयत्न केलेला असतो, तर ती प्रत्येक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर अनालिसिस मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो गोष्ट आहे, ठीक आहे, या आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तशी आन्सर की तर मिळालेलीच आहे, पण फर्स्ट आन्सर की मध्ये सुद्धा बऱ्याच चुका असतात. तर आपल्या क्लासेसची एक आन्सर की म्हणून हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देईल. जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर व्हॉट्सअप ग्रुप असा मेसेज करा. ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून घेईल, जिथे तुम्हाला आपल्या क्लासेसचे अपडेट्स असू द्या किंवा बाकी जे नवीन आपल्या लॉ क्षेत्रामध्ये ज्या एक्झामिनेशन येत आहेत तर त्या प्रत्येक एक्झामचे सुद्धा अपडेट तुम्हाला या ग्रुपवर तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, तर मित्रांनो, अनालिसिस आपण आता सुरू करत आहोत. म्हणजे काय कट ऑफ असू शकतो, प्रॉबेबल किती प्रश्न सोपे होते, हा पेपर सोपा होता का अवघड होता, अशा सगळ्याच प्रकारचा गोष्टींचं डिस्कशन आपण आपल्या या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. ठीक आहे, सुरू आहे का चार्जिंग? ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला की यावेळेस काय बदल झालाय. तर बदल हा झालेला आहे की जे मायनर लॉज होते, म्हणजे लिमिटेशन असू द्या, सेल्स ऑफ गुड्स असू द्या, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असू द्या, पार्टनरशिप असू द्या, अशा प्रकारच्या कायद्यांवर त्यांनी काहीच प्रश्न विचारले नाहीत आणि जे मेजर लॉज आहेत त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आता हे एकदम आपल्याला सरप्राइझिंग होतं का? ठीक आहे, तर आपलं तर मी तुम्हाला हे बऱ्याच वेळा सांगितलं होतं. मी तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोडची सुरुवात करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे, की तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोड एवढा महत्वाचा आहे की एकदा ह्याच्यावर फक्त 16 प्रश्न फक्त सिव्हिल प्रोसिजर कोडवर आले होते आणि पुढचे बाकीचे 15 प्रश्न CRPC वर आले होते. म्हणजे 31-32 मार्काला फक्त आणि फक्त CPC आणि CRPC विचारलेला होता. ठीक आहे, हे 2015ला वगैरे झालेलं आहे. हे तुम्हाला मी त्यावेळेस एकदा जाणीव करून दिलेलीच आहे. म्हणजे आपल्याला आयडिया तर होतीच की असं होऊ शकतं आणि हे अजूनही काही नवीन नाही आहे. तुम्ही आता फॅमिली कोर्ट ज्याचं जरी एक्झाम पाहिलं, आता सिव्हिल प्रोसिजर कोड वगैरे आपण तसा खूप डिटेलमध्ये कव्हर केला होता. आपण फक्त CPC वरच त्याच्यामध्ये 57 लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले होते. एकट्या सिव्हिल प्रोसिजर कोडवर 57 लेक्चर घेऊन आपण त्याला खूप डेप्थ मध्ये आपण कव्हर केलं होतं. तसं पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं असं काही एकदम त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं नाहीये. ठीक आहे, जे ऑर्डर रूल्स वगैरे तुम्हाला विचारले हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जे महत्वाचे आहेत तेच तुम्हाला विचारले जातील. याला 2 एक्सेप्शन यावेळेस झालेले आहेत. म्हणजे 4 प्रश्न मी काढले जे आपण क्लासमध्ये अजिबात बघितले नव्हते पण ते तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे, दरवर्षी तसं होतच. 100 पैकी म्हणजे 4 प्रश्न तरी असे येतात जे आपण क्लासमध्ये बघितलेले नसतात. ठीक आहे, तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यावेळेस जो हा झाला एक म्हणजे अनालिसिस मधला पहिली गोष्ट अशी झाली की खूप सारे प्रश्न त्याच्यामध्ये CPC वर तुम्हाला आले, CRPC वर आले, एव्हिडन्स ऍक्ट वर आले, म्हणजे यांना आणि कॉन्स्टिट्यूशन वर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त प्रश्न विचारले. ठीक आहे, तर हा एक ट्रेंड झाला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्शन नंबरवर खूप जास्त प्रश्न आले. या बॅचची सुरुवात करत असतानाच मी तुम्हाला सांगितलं होतं की असं समजू नका की आता ह्या 9 सप्टेंबरचा पेपरमध्ये जर सेक्शन नंबरवर एकही प्रश्न नसेल तर असं अजिबात समजू नका की तुम्हाला सेक्शन नंबरवर प्रश्न विचारले जाणार नाहीत. ठीक आहे, तुम्हाला सेक्शन नंबरवर सुद्धा खूप प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण रिव्हिजन लेक्चर सुद्धा जे घेतले, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन शिकवल्यानंतर आपण त्याचं रिव्हिजन घेतलं. ठीक आहे, सगळे सेल्स म्हणजे CPC वगैरे असू द्या, 3-3, 4-4 लेक्चर आपण फक्त रिव्हिजनचेच घेतले. टेस्ट सिरीजच्या सुद्धा विद्यार्थ्यांना आपण ते रिव्हिजन प्रोव्हाइड केलं. याच्यामध्ये सुद्धा आपण सगळ्या सेक्शनचं परत आपण रिव्हिजन घेतलं होतं. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जसं काय कायदा आपण प्रत्येकी पाहतो की काय, ठीक आहे, अशा पद्धतीने आपण प्रत्येक कायद्याचं चांगल्या पद्धतीने रिव्हिजन सुद्धा आपण घेतलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे सगळे सेक्शन नंबर कव्हर केले होते. आणि त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी सांगत होतो की असं अजिबात समजू नका की सेक्शन नंबरवर प्रश्न येणार नाहीत. सेक्शन नंबरवर खूप सारे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, आणि CRPC सुद्धा असे महत्वाचे कायदे हे पण मी तुम्हाला सांगितलंच होतं. इव्हन फॅमिली जेच्या सुद्धा विद्यार्थ्यांना मी सांगत होतो. फॅमिली जेचे विद्यार्थी मला सांगत होते की सर CRPC वर तुम्ही बाकीचं का शिकवताय, फक्त मेंटेनन्सच शिकवा.
ठीक आहे, त्यांना सुद्धा मी सीआरपीसी डिटेलमध्ये शिकवला आणि झालं तसंच की पेपर जो काढला हायकोर्टाने त्याच्यामध्ये सीआरपीसीवर बाकी पोर्शनवर सुद्धा खूप सारे प्रश्न होते आणि आपल्याच क्लासेसचे विद्यार्थी असे होते की ज्यांना सीआरपीसी सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकलेला होता. ठीक आहे, तर तेच आपण आता ट्रेंड बघणार आहोत की काय काय त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न तुम्हाला सरळ अँटिसिपेटरी बेलवर विचारला होता, तसा पॉलिटी प्रश्न होता, असं काही एकदम पानसट होता असं म्हणता येणार नाही आपल्याला. नॉन बेलेबल मध्ये अँटिसिपेटरी बेल असतो, आपल्याला माहिती असलं पाहिजे, आणि बेलेबल मध्ये तर काय ॲज ऑफ राईट तुम्हाला बेल मिळत असते, त्यामुळे अँटिसिपेटरी बेलची त्याच्यामध्ये गरज नसते. ठीक आहे, दुसरं तुम्हाला सरळ प्रश्न आहे अबेटमेंट ऑफ सूट बद्दल वगैरे आहे. बेसिक नियम काय असतो, जर राईट टू सूट सर्वाइव्ह होत असेल तर अशा वेळेस सूट अबेट होत नाही, पण जर आता हिअरिंगच झाली असेल तर सूट अबेट व्हायचा काही प्रश्न नव्हता. ठीक आहे, ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आपण आपल्या 57 लेक्चरमध्ये आपण हेही कव्हर केलेलं होतं. तर ते सुद्धा तुम्हाला सोपाच प्रश्न होता. सरळ तुम्हाला डेफिनेशन विचारलेलं सीआरपीसीची, लॉजिक जरी लावलं असतं तर टेंट हाऊस तर नेहमीच राहतं. ठीक आहे, हे दोन असतं, इथं काही तिसऱ्याला सोडून दिलेलं नाही, ऑल ऑफ द अबोव्ह उत्तर होतं. म्हणजे थोडं जर समजा ही डेफिनेशन तुम्ही बघितली जरी नसेल, हे दोन जरी आपण लॉजिक लावलं असतं तरी सुद्धा आपल्याला ऑल ऑफ द अबोव्ह कडे आपण उत्तराकडे गेलो असतो. त्यानंतर जर बघितलं ऍट द फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट, ठीक आहे, काय आता इथे जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत जे प्रश्नामध्ये तुम्हाला बेअर रिडिंग खूप जास्त महत्वाचं होतं. ठीक आहे, इथे जर तुम्ही बघितलं, इथे जर ऑर्डर 14 असतं, 14 असतं, तर याचं उत्तर हे पण असतं, कारण फ्रेमिंग ऑफ इश्यूज साठी सुद्धा कोर्टाला एक्झामाइन करण्याचे अधिकार आहेत. ठीक आहे, पण त्यांनी तुम्हाला स्पेसिफिकली ऑर्डर 10 बद्दल विचारलंय, त्याच्यामुळे याचं चौथं उत्तर तुम्हाला लिहिणं गरजेचं होतं. आणि तुम्ही असं जरी समजा हे केलं असतं, हे तर 14 मध्ये आहे, हे जरी तुम्ही असं रिड्यूस जरी करत गेले असते तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये या उत्तरापर्यंत तुम्ही आला असतो. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर, कॉन्स्टिट्यूशन मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनचे टेस्ट सिरीजचे विद्यार्थी असू द्या, तुमचं लेक्चर असू द्या किंवा जेएमएमसीचे लेक्चर असू द्या, आतापर्यंत जेवढ्या बॅचेस घेतल्या कॉन्स्टिट्यूशनवर, प्रत्येक बॅचमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये मी एकच गोष्ट सांगितलेली आहे की कॉन्स्टिट्यूशन म्हणलं की आर्टिकल 51 पर्यंत तुम्ही तोंडपाठच केले पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला हे फक्त प्रिलिमसाठी महत्वाचे नाहीत, तर प्रिलिमसाठी महत्वाचे आहेत, मेन्सला एसएस साठी महत्वाचे आहेत, आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा कॉन्स्टिट्यूशन आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे. आणि ह्या एका सल्ल्याला ज्या विद्यार्थ्याने फॉलो केलेला आहे, ठीक आहे, त्याचं त्याच्यामध्ये किती कल्याण झाले आपल्याला पेपर बघितल्यावर लक्षात येतं. ठीक आहे, खूप सारे प्रश्न तुम्हाला सरळ सरळ आर्टिकल नंबरवर विचारलेले आहेत आणि आर्टिकल 51 पर्यंत तर खूप सारे आलेले आहेत. आपण प्रत्येक विषयाचा आपण ट्रेंड पण बघितला होता. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काढून दिले होते मी. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावर आपण सेपरेट टेस्ट घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर तुम्हाला कुठे कुठे प्रश्न विचारले जातात आणि सेम त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले. ज्युडिशरीचे, सुप्रीम कोर्टाचे प्रश्न विचारले, हायकोर्टाचे आर्टिकल विचारले, कोणते कोणते आर्टिकल स्पेसिफिकली विचारले जातात ह्याचं प्रॉपर अनालिसिस आपण करून घेतलं होतं. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी त्याला स्ट्रिक्टली फॉलो केलं, त्या प्रकारच्या सगळ्या आर्टिकल लक्षात ठेवले, सांगितलेल्या गोष्टी तुम्ही त्याचं रिव्हिजन परत परत केलं, तसं आपण क्लासमध्ये ते करून घेतलं होतं रिव्हिजन सुद्धा. ज्यांनी त्याच्यामध्ये चांगलं पार्टिसिपेट केलं त्यांचे सुद्धा हे प्रश्न चुकणार नाहीये. तरी आर्टिकल 17 तुम्हाला विचारला होता. त्याच्यानंतर 21A राईट टू एज्युकेशन, सरळ आर्टिकल नंबर ते सेम प्रश्न होता. त्याच्यानंतर एक्झामिनेशन, रिएक्झामिनेशनच्या पर्पज मध्ये काय असतं की जे काही इनकन्सिस्टन्सीज आलेल्या आहेत त्या दूर करणे, आणि जर तुम्हाला नवीन गोष्ट जर आणायची असेल तर तुम्ही कोर्टाच्या परमिशनने ते करू शकता. ठीक आहे, हे सरळ तुमचा प्रश्न होता. त्याच्यानंतर आर्टिकल 5, परत तेच मी तुम्हाला सांगितले होते, 51 आर्टिकल बघा, त्याच्यावरच तुम्हाला हा सुद्धा प्रश्न त्यामध्ये विचारलेला होता. त्याच्यानंतर हु अमंग द फॉलोइंग कॅन मूव्ह टू द कोर्ट प्ली बार्गेनिंग, अक्यूज पर्सनच करू शकतो. अक्यूज पर्सन ज्यावेळेस व्हॉलंटरीली ऍप्लिकेशन करतो त्याच्यानंतर कोर्ट म्युच्युअल सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशनसाठी मीटिंग बसवतं, हे पण आपण बघितलं होतं. पुढचं एकदम सविस्तर प्रोसिजर वाईज आपण एकदम सरळ भाषेमध्ये डिस्कशन मध्ये आपण हे बघितलं होतं. त्याच्यामुळे पोलीस ऑफिसर वगैरे म्हणायचं काही कामच नव्हतं. नंतर वॉरंट केस म्हणजे काय, 2 इयर्स. ठीक आहे, सरळ लॉजिकचा प्रश्न आहे, याच वेळ आपण घालणार नाही. त्याच्यानंतर ऍडमिशन, जजमेंट ऑफ ऍडमिशन, हे सुद्धा बघा. ठीक आहे, म्हणजे ऍडमिशनची ज्यावेळेस आपण ऑर्डर बघत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सप्रेसली. ठीक आहे, त्या 57 लेक्चर आपण जेवढे त्याच्यात हे सगळ्या ऑर्डर सुद्धा आपण कव्हर केल्या होत्या, आणि ऑर्डर मधले सुद्धा मी स्पेसिफिक तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळे रूल तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला आठवते का नाही आठवतंय, आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑर्डर 12 मधला रूल 6 जो आहे तो जजमेंटचा आहे तो लक्षात ठेवा, आणि स्पेसिफिक इथे विचारलेला आहे. ठीक आहे, सीपीसी मध्ये एवढे सगळे रूल असताना सुद्धा हे असे महत्वाचे रूल्स विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मी स्पेसिफिक काही महत्वाचे काढून दिले होते, तर त्याच्यावरच हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही बघितलं द क्वेश्चन ऑफ टाइम इज इरिलेव्हंट. आता इरिलेव्हंट म्हणायचं काही कारण नाही आहे, कारण तुम्हाला 6 महिन्याचं ड्युरेशन दिलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी फॉल्स असंच तुम्हाला ते लिहावं लागेल. हा, मला ह्याच्यामध्ये मला ऑफिस पर्सनने सांगितलं की हे आन्सर की मध्ये याचं उत्तर थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी आहे, याचं ट्रू वगैरे असं दिलेलं आहे, पण थोडंसं आपण सेकंड आन्सर कीची वाट बघूया. कारण तसं पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये टाइम एकदम इरिलेव्हंट म्हणून चालत नाही, 6 महिन्यामध्ये असेल तर आपल्याला ते करता येतो.
त्याच्यानंतर क्लरिकल किंवा अरिथमॅटिकल मिस्टेक वगैरे जर असेल तर सरळ सेक्शन नंबर तुम्हाला विचारलेला आहे. त्याच्यानंतर 114 मध्ये तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट, कोर्ट मे प्रिझ्युम एक्झिस्टन्स ऑफ एनी फॅक्ट. ठीक आहे, हा प्रश्न थोडा प्रॉपर फ्रेम केला असं मला वाटत नाही. ठीक आहे, कारण एनी फॅक्ट म्हणजे काय, फॅक्ट हा रिलेव्हंट फॅक्ट सुद्धा एनी फॅक्टचा सबसेट आहे. म्हणजे मी तुम्हाला हे व्हेन डायग्राम मध्ये सुद्धा मी शिकवलं होतं. एव्हिडन्स ऍक्ट मध्ये शिकवताना मी तुम्हाला आपण एक व्हेन डायग्राम काढली होती. ठीक आहे, की सगळ्यात वरच्या सर्कलला आपण फॅक्ट नाव दिलं होतं, त्याच्या मधातल्या सर्कलला आपण रिलेव्हंट फॅक्ट नाव दिलं होतं, आणि एकदम मधातल्या सर्कलला आपण फॅक्ट इन इश्यू असं नाव दिलं होतं. ठीक आहे, म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा आपण समजून घेतलं होतं. रिलेव्हंट फॅक्ट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द फॅक्ट. तसं पाहायला गेलं तर हे सगळं त्याच्यामध्येच येऊन जातं. त्याच्यामुळे 114 मध्ये असं नाही की कोर्ट रिलेव्हंट फॅक्ट प्रिझ्युम करू शकत नाही. ठीक आहे, तर कोर्ट ते सुद्धा प्रिझ्युम करू शकतं. त्याच्यामुळे पाहायला गेलं तर बोथ ए अँड बी असं सुद्धा उत्तर याचं येऊ शकतं. ठीक आहे, पण बघू आपण सेकंड आन्सर की मध्ये समजा काय होतं ते आपण बघूया त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अंडर सेक्शन 148 ऑफ सीपीसी वेर द एनी पिरियड फिक्स, जर पिरियड फिक्स केला असेल तर 30 डेज इन टोटल. हा एक प्रश्न होता जो आपण आपल्या क्लासमध्ये बघितला नव्हता. ठीक आहे, म्हणजे थोडासा अनइम्पॉर्टंट सेक्शन म्हणून आपण याला मिस केलं होतं, पण हा एक प्रश्न तुम्हाला आलेला आहे. असे 4 प्रश्न आहेत जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर एक गोष्ट लक्षात आली, मला स्वतःला सुद्धा लक्षात आली, आपण नेहमी म्हणजे इम्प्रुव्हमेंट करत असतो. तर इम्प्रुव्हमेंटमध्ये आता पुढच्या जे बॅचेस असतील तर त्या बॅचमध्ये आपल्याला ही सुद्धा गोष्ट कव्हर करावी लागेल. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी अजून आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे सीपीसी मध्ये अजून जिथे कुठे समजा सेक्शन मध्ये अशा प्रकारचे ड्युरेशन्स आहेत, तर त्या ड्युरेशनचे सगळे सेक्शन्स आपल्याला कव्हर करावे लागतील. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत जेएमएफसीने कधी असं एवढं कोपऱ्यात जाऊन असे प्रश्न विचारले नव्हते, पण यावेळेस आता ते नवीन प्रकार सुरू केलेला आहे. इथून पुढे आपल्याला ते सुद्धा गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे आज जे मी तुम्हाला सांगत असतो की 96 प्रश्न 100 पैकी आपण सांगितलेल्या क्लासमधल्या आपल्या कंटेंटवरच येतात. ठीक आहे, ते 96 प्रश्न ह्याच्यामुळे येतात कारण आपण हे सगळ्या पेपरचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी आपल्या कव्हर झालेल्या असतात. पण आता नवीन एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की हे सगळं सुद्धा आता सोडून चालणार नाहीये. फक्त मोजकं शिकवलं तेवढ्यातून तुम्हाला त्याच्यामध्ये, ठीक आहे, तुम्हाला एकदम सीपीसी मध्ये चांगले मार्क पडले असं आता होणार नाहीये. ठीक आहे, आपल्याला जी सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये कव्हर करतोय, अजून अशा प्रकारचे सुद्धा कानेकोपरे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील, म्हणजे जेणेकरून आपलं नुकसान त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस आपल्याला हे अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला आपल्या पदरात पाडता येतील. ठीक आहे, येस. तर हे सुद्धा लक्षात घ्या, जे 2000 म्हणजे आता 17 मार्चचा जो पेपर देणार आहे, तर त्यांनी सुद्धा हे गोष्ट लक्षात ठेवा की आता असं सोडून चालणार नाहीये. आपल्याला हे सगळं सुद्धा 3-4 मार्क सुद्धा आपल्या पदरात पाडण्यासाठी, ठीक आहे, आउट ऑफ मार्क 100 पैकी 100 मिळवण्यासाठी, तसं मेरिटमध्ये येण्यासाठी, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, 4 प्रश्नांसाठी खूप साईडच्या गोष्टी वाचणं बरोबर नसतं, म्हणजे ते टेक्निकली परवडत पण नाही. पण तरी सुद्धा आपण एखादा चार्ट वगैरे बनवून सुद्धा असे ड्युरेशन कव्हर करू शकतो. एक चार्ट घेऊन त्याच्यामध्ये या सेक्शन मध्ये एवढा ड्युरेशन आहे, त्या सेक्शन मध्ये तेवढा ड्युरेशन आहे, असा एक प्रकार आपण आपल्या पुढच्या बॅचमध्ये करायचं, म्हणजे मी माझं स्वतःच ठरवलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेक्शन डिलिंग विथ मेडिकल एक्झामिनेशन, सरळ सरळ तुम्हाला सेक्शनची हेडिंगच आहे 164 याची. त्याच्यानंतर वेन सेव्हरल पर्सन्स कमिट अ क्रिमिनल ऍक्ट इन फर्दरन्स ऑफ कॉमन इंटेन्शनची वर्डिंग तुम्हाला सरळ आहे, याच्यात आपण वेळ घालणार नाही. त्याच्यानंतर डिग्रीचं तुम्हाला किती असेल, 15 दिवस. ठीक आहे, हे तुम्हाला मी लेक्चरमध्ये 2दा-3दा सांगितलेलं आहे. रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण याचं परत परत रिव्हिजन सुद्धा घेतलेलं आहे. 15 डेज विसरायचं काही काम, चुकीचं लिहायचं काही कामच नव्हतं. त्यांनी परत स्कॅन केले. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 16 नंबर सरळ सरळ तुम्हाला विचारलेला आहे. एव्हिडन्स ऍक्टचा तुम्हाला सेक्शन 58 विचारलेला आहे. एव्हिडन्स ऍक्टचा सेक्शन 90 विचारलेला आहे. ठीक, एव्हिडन्स ऍक्ट मध्ये शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला अजिबातच परवडणार नाही. एव्हिडन्स ऍक्ट मधला प्रत्येक सेक्शन महत्वाचा आहे. एकही सेक्शन स्किप करणं आपल्याला परवडणार नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जवळपास प्रत्येक सेक्शन, ठीक आहे, सेक्शन टू सेक्शन, क्लॉज टू क्लॉज, ठीक आहे, इव्हन महत्वाचे इलिस्ट्रेशन सुद्धा आपण त्याच्यामध्ये एव्हिडन्स ऍक्टचे कव्हर केले होते. आणि त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न आलेला आहे. गव्हर्नरला ओथ कोण देतो, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट देतो, याच्यामध्ये नाहीच आहे. त्याच्यानंतर सेक्शन 10 मध्ये वुमेन काय, कुठल्या एजची वुमेन असू शकते. सेक्शन 31 सरळ सरळ वर्डिंग आहे, कॅन्सलेशन ऑफ रिटर्न इन्स्ट्रुमेंट. त्याच्यानंतर स्टॉकिंग म्हणजे काय, पाठलाग करणे, अटेम्प्ट टू कॉन्टॅक्ट वगैरे करणे. ठीक आहे, सरळ सरळ तुम्हाला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर मीन्स प्रॉफिट म्हणजे काय, जे रॉंगफुल पोझिशन पासून अक्वायर केलेलं आहे, सरळ डेफिनेशन. ठीक आहे, म्हणजे ही डेफिनेशन सुद्धा आपण किती वेळेस लिहून घेतली, त्याचं रिव्हिजन किती घेतले. ठीक आहे, 3-3, 4-4 लेक्चर आपण फक्त रिव्हिजनच घेतलेलं आहे. प्रत्येक विषयाचे 3-3, 4-4 लेक्चर आपण रिव्हिजनवर घेतले. तर रिव्हिजन मध्ये सुद्धा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण कव्हर केलं होतं. त्याच्यानंतर ऑर्डर 14 रूल 5 जर असेल तर बिफोर पासिंग ऑफ डिग्री असतं. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बेरॅटच्या वर्डिंगनुसारच त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, कोर्ट कधीपर्यंत स्ट्राईक आउट करू शकतं, सरळ सरळ तुम्हाला म्हणजे दिलेला आहे. स्ट्राईक आउट ऑफ इश्यू वगैरे सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहून घेतलेला आहे. आणि कुठली गोष्ट असेल तर असं नाही बिफोर ऑफ डिग्रीज असतं. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला सीपीसी मध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही एक लिगल सेन्स जरी डेव्हलप केला
मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच गोष्टी लिगल सेन्सवर सुटत असतात, तर हे सुद्धा तुम्हाला बिफोर डिग्री तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट रिक्वायर बाय लॉ टू बी अटेस्टेड असेल तर अशा वेळेस एक विटनेस लागतो ऍटलिस्ट. ठीक आहे, हेही आपण बघितलं होतं, लिहून घेतलं होतं व्यवस्थित. त्याच्यानंतर कोर्ट मे रिफ्यूज टू रिसाइन कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, वेअर पेंटिंग इज एक्सप्रेस वेअर इम्प्लाइडली रॅटिफाईड द कॉन्ट्रॅक्ट. स्पेसिफिकली फॅक्टचा तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या ठिकाणी कोर्टाला म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्डर करावा लागेल आणि या ठिकाणी करायची गरज नाही. हे एक्सेप्शन मध्ये आहे, शेवटचं फक्त एक्सेप्शन मध्ये आहे. हा एक तुमचा चांगला प्रश्न तुम्हाला जेएमएफसीने विचारलेला होता, तसा सोपा होता खूप. त्याच्यानंतर 315 आर्टिकल म्हणजे सेक्शन सीआरपीसीचा, हे सेक्शन सुद्धा लक्षात घ्या. तुम्हाला जे सेक्शन विचारले ते आपण ऑलरेडी बघितलेले आहे. 313 बघत असताना 313 मध्येच आपण 315 लिहून घेतलेला आहे की अॅक्युज हा सुद्धा कॉम्पिटंट विटनेस असतो, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. त्याच्यानंतर नो पर्सन इज इलिजिबल फॉर बिंग अपॉइंटेड ॲज अ प्रेसिडेंट, 35 इयर्स असलं पाहिजे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहून घेतलेलं आहे. प्लेंट शॅल बी रिजेक्टेड इफ इट डज नॉट डिस्क्लोज कॉज ऑफ ऍक्शन. सरळ बेरॅटची वर्डिंग आहे याच्यामध्ये. वेन देर इज अ नो कॉज ऑफ ऍक्शन, ह्याच्यामध्ये काही लोकांना कन्फ्युजन आहे, तर याच्यावर सुद्धा तुम्हाला बरेच जजमेंट सापडतील. आता हे तसं पाहायला गेलं तर कन्फ्युजिंगच आहे. ठीक आहे, याला डिफेक्टिव्ह कॉज ऑफ ऍक्शन असं म्हणतात. कॉज ऑफ ऍक्शन डिफेक्टिव्ह असेल तरी सुद्धा सूट काय असा लगेच रिटर्न म्हणजे रिजेक्ट वगैरे होत नाही. आता ते कोर्टाने म्हणजे जर सेकंड एनसीटी मध्ये कोणी ऑब्जेक्शन जर घेतले तर याचं सुद्धा उत्तर बदलू शकतं. ठीक आहे, म्हणजे बोथ 2 and 3 असं होऊ शकतं. हे याला डिफेक्टिव्ह कॉज ऑफ ऍक्शनला जर यांनी याच्यामध्ये कन्सिडर केलं तर. डिफेक्टिव्ह कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे अशी टर्म आहे, याच्यामध्ये कॉज ऑफ ऍक्शन तुम्ही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रॉपर तुम्ही फ्रेम केलेलं नसतं आणि कोर्टाच्या तसं लक्षात येतं की याच्यात कॉज ऑफ ऍक्शन नाही. तर अशा वेळेस खरं तर ते कोर्टाने पुढे चालवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर लक्षात येईल, मग त्यानंतर सूट डिसमिस वगैरे होईल. ठीक आहे, तर सूट चालवणे आणि पुढे डिसमिस होणे हा वेगळा प्रकार झाला आणि सुरुवातीच्या स्टेजला रिजेक्शन होणे हा वेगळा प्रकार झाला. पण बेरॅक्ट वर्डिंगनुसार जर स्ट्रेट फॉरवर्ड जर कोणतं आन्सर म्हणलं तर इट डज नॉट डिस्क्लोज द कॉज ऑफ ऍक्शन, हेच मोस्ट प्रोबेबल उत्तर आहे. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग सेक्शन्स ऑफ द सीआरपीसी स्टेट दॅट नो अपील इन पीटी केसेस. 376 पीटी केसेसचं पण आपण बघितलं होतं. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की अपीलचा पार्ट एवढा जास्त महत्वाचा नाहीये, पण हे पीटी केसेस तर तेवढं आपण लिहून घ्यायचं असतं. ठीक आहे, तेवढंच आपण बघितलं होतं, तेवढंच त्याच्यावर तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न आलेला आहे. 215 ऑफ सीआरपीसी डील्स विथ द फॉलोइंग सब्जेक्ट. काय? एरर ऑफ द चार्ज. ठीक आहे, एरर ऑफ द चार्ज आपण बघितला होता, अल्टरेशन आपण बघितला होता. ठीक आहे, जॉईंट ऑफ चार्ज आपण बघितला होता. जे महत्वाचे सेक्शन बघितले तेच तुम्हाला विचारलेलं आहे, म्हणजे असं काही साईड आणून विचारलेलं नाहीये. त्याच्यानंतर 77 ऑफ सीआरपीसी वॉरंट ऑफ अरेस्ट तुम्हाला सांगितलं होतं की किती लोकांच्या विरुद्ध पोलिसांना हे करता शकतात, किती पोलिसांच्या नावावर नेऊ शकतात, कोण एक्झिक्यूट करू शकतं, कुणी करू शकतं, इंडियामध्ये कुठेही करू शकतं. कधीपर्यंत करता येतं? जोपर्यंत कॅन्सल होत नाही किंवा जोपर्यंत अरेस्ट होत नाही तोपर्यंत कधी करतायत, म्हणजे जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत कधी करता येतं. त्याच्यानंतर प्लीडिंग. ठीक आहे, सुरुवातीला सांगितलं प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट, ऑर्डर फर्स्ट रूल फर्स्ट. त्याच्यानंतर अंडर सेक्शन 190 ठीक आहे, पोलीस रिपोर्ट एफआयआर वगैरे असेल तर इन्व्हेस्टिगेशन होईल. 121 सरळ सेक्शन नंबर विचारलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनचा अमेंडमेंटचा सरळ आर्टिकल नंबर विचारलेला आहे. कुठे करायचं? लोएस्ट ग्रेडचे सगळ्यात खालचं कॉम्पिटंट कोर्ट आहे तिथे करायचं. जे ज्युरिडिक्शनचा जो आपण प्रश्न बघत असतो, ज्युरिडिक्शन जे आपण बघत असतो सुरुवातीलाच आपण हे लिहून घेतलेलं असतं. त्याच्यानंतर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स 96 ची वर्डिंगच तुम्हाला विचारलेली आहे, सरळ साधा प्रश्न आहे. 18 ॲबोल्युशन ऑफ टायटल्स. ठीक आहे, हे असे काही 5 प्रश्न विचारलेले आहेत. हे 5 प्रश्नामुळे काय होतं, आता जेएमएफसीची एक्झाम समजा त्यांना फक्त 400 लोक पाहिजेत मेन्ससाठी, आणि ह्याच्यातले समजा 2000 लोक जर समजा असं आपण म्हणू आता की तुमची पेपर जो 10,000 लोकांनी समजा फॉर्म भरला त्याच्यातले आता बरेच लोक ऍब्सेंट होते, ते लोक सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना तसा कॉन्फिडन्सच नव्हता की मी पास होणार आहे, मग बरेच लोक आलेच नाही. ठीक आहे, म्हणजे आपण जो सर्वे घेतला विद्यार्थी आपला मेन्स बॅच मध्ये जे विद्यार्थ्यांना विचारला आपण की तुमच्या हॉलमध्ये किती होते, तुमच्या हॉलमध्ये किती होते, 24 पैकी 15 होते, 14 होते, 13 होते, 12 होते, असं चालू होतं. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थी ऍब्सेंट सुद्धा होते. जर आपण असं म्हटलं की समजा 6-7 हजार लोकांनी परीक्षा दिली, 7,000 लोकांनी जर समजा परीक्षा दिली, 6,000 लोकांनी दिली, ह्याच्यातले समजा 2-3 हजार लोक खूप एकदम टॉपचे आहेत जे रँक मध्ये येऊ शकतात. त्या 2-3 हजार लोकांना सगळ्यांनाच हे माहिती आहे. जर असे 2-3 हजार लोकांना माहिती असणारे तुम्ही जर समजा 20-1 प्रश्न टाकले, ठीक आहे, समजा 20-25 प्रश्न एकदम तुम्ही 65 टाकले, तर ते तुम्ही जज किती मार्कामध्ये करणार आहात? तुम्ही बाकीच्या 70-80 मध्येच करणार आहात. ठीक आहे, 70 मार्कामध्येच तुम्ही विद्यार्थ्यांना जज करणार आहात. जर पेपर काढणाऱ्याकडे 100 प्रश्न टाकण्याचे चान्सेस असतील, म्हणजे त्याच्याकडे तेवढी त्याची पॉवर आहे की तो 100 प्रश्न देऊ शकतो, तर त्याने 100ला 100 प्रश्न देऊन विद्यार्थ्यांना व्यवस्थित जज केलं पाहिजे होतं, पण ते असे काही 5 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्यानंतर सीपीसी काय? रेस ज्युरिकेटा सरळ सेक्शन 11 आहे. त्याच्यानंतर आता हे फाईन ओनली असेल तर हा पण चांगला प्रश्न आहे, तर 6 महिन्यापर्यंत आपण काय करू शकतो, त्याचं कॉग्निझन्स घेऊ शकतो. 468 तुम्हाला पुढे दिलेला आहे. सरळ तुम्हाला 161 सेक्शन नंबर विचारला पोलीस स्टेटमेंटचा, हाही सोपाच होता.
ठीक आहे. 112 काय लेजिटिमेसी बद्दल आहे. ठीक आहे, तसा सोपाच प्रश्न होता. त्याच्यानंतर स्पेसिफिक इम्पॅक्टचा कोणता सेक्शन आहे? सेक्शन नंबर 4 आहे. ठीक आहे, म्हणजे प्रिझम्पशन कितीसाठी आहे? 7 इयर्स साठी आहे. ठीक आहे, आता हे एक प्रश्न होता बघा. 446(3) ऑफ सीआरपीसी पेनल्टी मेन्शन इन द श्युरिटी बॉन्ड कॅन रिमिट एन्फोर्स पेमेंट ऑफ इन अ पार्ट ओनली. ठीक आहे, हे एक असं होतं जे आपण क्लासमध्ये बघितलेलं नव्हतं. ठीक आहे, पण तुम्हाला परीक्षेला विचारलेलं होतं. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं, कॅन बी रिमिटेड इन फुल और कॅन बी रिमिटेड इन फोर्स पार्ट ओनली, म्हणजे थोडंसं लॉजिक लावून सुटलं असतं तर सोडवायचं, अदरवाईज स्किप केलं असतं तरी चाललं असतं. असे काही प्रश्न राहतातच. ठीक आहे, एकदम आउट ऑफ तर ते स्कोर करू देत नाहीत आपल्याला. ठीक आहे, टर्म डिग्री शॅल इन्क्लूड हा एक प्रश्न होता. ठीक आहे, हे जर तुम्ही बघितलं तर हाही प्रश्न त्याच्यामध्ये एकदम कन्फ्युजिंग करण्यासाठी किंवा आउट ऑफ मार्क पडू द्यायचे नाहीत. ठीक आहे, म्हणून विचारलेला प्रश्न आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर रिजेक्शन ऑफ लेंट वगैरे डिग्रीमध्ये येतच ना. ठीक आहे, इथली जरी डिग्री असेल तर ह्याच्यामध्ये ही जे डेफिनेशन दिलं तुम्हाला, म्हणजे ऑर्डर 45 रूल फर्स्ट मधली, ह्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला ऍडिशनली फायनल ऑर्डर इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे, ऍडिशनली फायनल ऑर्डर सुद्धा इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे, पण तसं जर पाहायला गेलं तर हे सुद्धा आता असं नाही म्हणतायत की या डिग्रीमध्ये ही डेफिनेशन इन्क्लूड होत नाही. त्याच्यामध्ये हे सुद्धा इन्क्लूड होतं. ही फक्त इन्क्लुझिव्ह डेफिनेशन होती. तसं पाहायला गेलं तर हे सुद्धा या डेफिनेशन मध्ये रिजेक्शन ऑफ लेंट वगैरे सुद्धा येतात. पण एकदम वर्डिंग टू वर्डिंग विचारण्याचा प्रश्न केलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा जर आपल्याला येत नसतील तर आपण ह्याच्यामध्ये सुद्धा टेन्शन घेण्याची गरज नसते. पण याच्यामध्ये विद्यार्थ्यांची सिली मिस्टेक घडून आणली जाते. ठीक आहे, मग आता सिली मिस्टेक घडते काय? आपल्याला वाटतं की रिजेक्शन ऑफ लेंट तर आहेच, डिस्मिसल ऑफ सूट वगैरे हे तर आपण सगळं बघितलेलं नाही. म्हणजे कन्फ्युजन विनाकारण आपल्याला होऊ शकतं. तर याचं उत्तर त्याच्यामुळे फायनल ऑर्डर होतं, कारण या सेक्शनची रूल फर्स्टची वर्डिंगच ती दिलेली आहे. तर अशा प्रकारचे सुद्धा काही प्रश्न असतात. त्याच्यानंतर ऑर्डर 20 रूल 5 ऑफ सीपीसी कोर्ट शाल स्टेट फाइंडिंग्स. ठीक आहे, सेपरेट इश्यू, प्रत्येक सेपरेट इश्यूवर त्याच्यामध्ये कोर्ट देऊ शकतं. आता हे सुद्धा जर तुम्ही बघितलं तसं पाहायला गेलं तर ही वर्डिंगवरच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये आता इथे समजा इश्यूज ऑफ लॉ वर करायला काही हरकत नाही. ठीक आहे, ते सुद्धा बरोबरच आहे. पण हे ओनली वगैरे केल्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं उत्तर बोथ ए अँड बी असं जरी समजा तुम्ही घेतलं असतं, हे बोथ ए अँड बी सुद्धा उत्तर दिलेलं एक प्रकारे वेगळंच आहे. पण प्रत्येक सेपरेट इश्यूवर तुम्ही हे दिलं पाहिजे. हे त्याच्यामध्ये प्रॉपर उत्तर ह्याच्यासाठी होतं की प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला वेगळी रिझनिंग आणि वेगळं हे द्यायला पाहिजे. जजमेंटच्या ऑर्डरमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तसं लॉजिक लावलं असतं तरी हा उत्तर प्रश्न पेपर तुम्हाला सुटला, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असतं की हे त्याचं मोस्ट प्रोबेबल उत्तर आहे, प्रत्येक सेपरेट इश्यूवर समजा हे करणं. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं अंडर सेक्शन 2G ऑफ द सीआरपीसी इन्क्वायरी म्हणजे काय? कुठलंही मॅजिस्ट्रेट किंवा कोर्ट असू द्या, दोन्हीकडचं त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर 159 ऑफ द एव्हिडन्स ऍक्ट रिलेट्स टू विच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट रिफ्रेशिंग मेमरी. ठीक आहे, सरळ प्रश्न म्हणजे सेक्शन नंबर विचारलेला आहे. डिफेंडंट त्याच्यामध्ये रिटर्न स्टेटमेंट किती दिवसात केलं पाहिजे हे ते समन्स बसणं होतं. त्याच्यामुळे 30 डेज आहे, पण इथे अपिअरन्स असल्यामुळे त्याचं उत्तर नन ऑफ द अबव येऊन जातं. अकॉर्डिंग टू सेक्शन 3 काय? आर्बिट्रेटर्स. कंप्लेंट अंडर 2D एनी अलिगेशन्स मेड ओरली और इन रायटिंग. ठीक आहे, कुठले काही कसे अलिगेशन्स असतील तर ते महत्वाचं काय आहे की तुम्ही अलिगेशन्स दिले पाहिजेत. तुमचा हेतू असला पाहिजे की त्यांनी आपले पॉवर सीआरपीसी वापरले पाहिजे. त्यामुळे सरळ उत्तर होतं. अनलॉफुल असेंब्ली 141 सरळ होता. 35A कॉम्पन्सेटरी कॉस्ट सेक्शन नंबर विचारला होता. सेपरेट हे तर आर्टिकल नंबर 51 मी जे तुम्हाला सांगितलं होतं की 51A पर्यंत तुम्ही प्रत्येक आर्टिकल बघितलंच पाहिजे, तर त्याच्यावरच तुम्हाला हा प्रश्न सुटणार होता. त्याच्यानंतर जजमेंट ऑफ प्रोनाउन्स कॉपीज ऑफ द, आता हे जर बघितलं तुम्ही, हे ऑर्डर 6A मध्ये तुम्हाला सांगितलंय, म्हणजे ऑर्डर 6A मध्ये तुम्हाला सांगितले की दिलं पाहिजे कोर्टाने फक्त, पण ह्याचं खरं तिथे असं काही वर्डिंग वगैरे कुठलंही दिलेलं नाहीये. ठीक आहे, हे जर तुम्ही असं जर बघायला गेलं तर आपल्याला तेवढ्यामध्ये जाणार नाही. पण रूल 41 जो आहे बॉम्बे सिव्हिल कोर्ट ऍक्ट मधला, त्याच्यामध्ये 10 डेज मध्ये तुम्ही ऍप्लिकेशन दिल्यापासून आहे, पण इथे तसं विचारलेलं नाहीये. तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन करता कॉपीज वगैरे मिळवण्यासाठी, तर अशा वेळेस तुम्हाला ते 10 डेज वगैरे दिलेलं आहे रूल्स मध्ये. ठीक आहे, पण आपल्या ह्याच्यासाठी आपल्याला उत्तर नन ऑफ द अबव्ह म्हणावं लागेल, कारण ह्याच्यात 10 डेज असं काही आहे पण नाही. ठीक आहे, हे एवढं सगळं माहिती असण्याची आपल्याला गरज नव्हती, पण एवढं माहिती असायला पाहिजे होतं की असं काही नाहीये, मी बघितलेलं नाहीये, म्हणजे हे असं काही नाहीये, तर त्याच्यामुळे तुम्ही उत्तर सोडू शकला असतं. 361 मायनर एज वगैरे विचारलेला आहे, म्हणजे ह्याच्यासाठी किडनॅपिंग साठी. ठीक आहे, फिमेल असेल तर 16 वगैरे, चांगला प्रश्न होता. 77 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट पब्लिक डॉक्युमेंट काय? जनरली आपण सर्टिफाईड कॉपीजने प्रूव्ह करतो. पब्लिक डॉक्युमेंट जनरली सेकंडरीने प्रूव्ह केला जातो आणि प्रायमरी एक्सेप्शन मध्ये दिला जातो, तर तेच तुम्हाला विचारलं होतं. त्याच्यानंतर ऑर्डर 21 रूल 72 हा एक प्रश्न होता जो आपण बघितलेला नव्हता क्लासमध्ये. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला परमिटिंग डिग्री ऑफ फोल्डर बीड वगैरे हा एक प्रश्न होता. जर आपल्याला माहिती नसेल तर आपण स्किप करणंच बेटर होतं. एकदम काहीतरी लिहून आपले मार्क घालण्यापेक्षा सोडून देणं पाहिजे होता.
त्याच्यानंतर अंडर 57 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट कोर्ट शाल टेक अ ज्युडिशियल नोटीस ऑफ फॅक्ट्स रेफर टू इन द सेड सेक्शन. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की ते जो सेक्शन आहे 57 हा काही म्हणजे एक्झॉस्टिव्ह नाहीये, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होतात. याची सुरुवातच आहे की कोर्ट शाल टेक अ ज्युडिशियल नोटीस. ठीक आहे, कोर्ट शाल टेक अ ज्युडिशियल नोटीस. आणि खाली तुम्हाला दिलेलं आहे की कोर्ट मे रिफ्यूज टू डू सो. ठीक आहे, पण कुठे रिफ्यूज टू डू सो? जर ह्याच्या व्यतिरिक्त जर काही प्रिझम्पशन करायचं असेल तर अशा वेळेस कोर्ट त्याच्यामध्ये रिफ्यूज करू शकतं. तर ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता. प्रिझम्पशन as टू प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स 5 year old आहे. ठीक आहे, आणि बाकी असेल तर 30 year old आहे. त्याच्यानंतर सरळ सेक्शन नंबर अटेम्प्ट विचारला होता तुम्हाला 326B मध्ये होतं, आणि जर ऍक्च्युअल झाला असेल तर ए मध्ये होतं. 34 कुठे आहे तुम्हाला? 34 ऑफ द स्पेसिफिकली फॅक्ट असेल तर नॉट डिनाइड असेल तर काही संबंधच नाही. तुमचा अधिकार जर डिनाय केला तर 34चा डिक्लेरेशनचा संबंध येतो. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 26 विचारलेला तुम्हाला सरळ सरळ. 25 मध्ये इंडिव्हिज्युअल राईट टू रिलीजन आहे, आणि ह्याच्यामध्ये बाकी सगळ्या लोकांचा आहे. आर्टिकल 39 हे काय आहे? इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. सर आर्टिकल नंबर विचारला आहे. चान्सेस ऑफ आयपीसी सेंटेन्स किती आहे? ही डिफॉल्ट सेंटेन्स जी असते ती नेहमी एक्सेस मध्ये असते, नेहमी इन ऍडिशन टू सबस्टेंटिव्ह सेंटेन्स असते. तेच तुम्हाला विचारलेलं आहे. विड्रॉल ऑफ कंप्लेंट रिझल्ट इन द ऍक्विटल. विड्रॉल झालं की ते त्याचा इफेक्ट काय असतो? ऍक्विटलचा असतो. 257 जर तुम्ही बघितला सीआरपीचा तुमच्या लक्षात येईल. प्रेसिडेंट ऑफ इंडिया कुणाला देतो रेजिग्नेशन? व्हाईस प्रेसिडेंटला देतो. ठीक आहे, आपण रिव्हिजन मध्ये सुद्धा विचारले होते हे सगळे प्रश्न. ऑफेन्स ऑफ ऍफ्रे कुठे दिलेला आहे? 159 मध्ये सेक्शन नंबर विचारला आहे सरळ सरळ. आर्टिकल 46 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ठीक आहे, ह्याच्यातलं कुठलंही त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाहीये. सरळ सरळ तुम्हाला एससीज आणि एसटीचे एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. हा सुद्धा प्रश्न तुमचा सुटला असता जर तुम्ही मी सांगितलेलं ऐकलेलं असतं तर. ठीक आहे, 51A जर तुम्ही ऐकलेलं असेल तर तुमचे हे सुद्धा उत्तर चुकले नसतील. त्याच्यानंतर 304 लिगल एड ऑफ द अक्यूज टू द स्टेट एक्सपेन्सेस. ठीक आहे, जर सेशन ट्रायल वगैरे असेल तर हे सुद्धा सेक्शन आपण बघितले होते. ऍज पर द सेक्शन 133 अकॉम्प्लिश द 133 आणि 114B जो लिस्टेशन आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन वॉज अडॉप्टेड. आपलं पहिल्याच कॉन्स्टिट्यूशनची सुरुवात करत असताना पहिल्याच आपल्या लेक्चरमध्ये आपण हे लिहून घेतलेलं असतं. ठीक आहे, की आपला कॉन्स्टिट्यूशन डे कोणता आहे? 26 जानेवारी. आणि त्याच्यानंतर प्रजासत्ताक डे कोणता आहे? रिव्हिजन लेक्चरमध्ये सुद्धा मी हा पहिलाच प्रश्न विचारला होता, तुमच्या लक्षात असेल तर. त्याच्यानंतर चॅप्टर 20A ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड डील्स विथ द प्ली बार्गेनिंग. चॅप्टर नंबर सरळ विचारला होता. पिरियड ऑफ डिटेन्शन शॅल नॉट एक्सीड 3 months. द सिव्हिल प्रिझन. ठीक आहे, डिसओबिडियन्स ऑफ इंजंक्शनचं ब्रीच असेल तर 3 months. हे पण आपण लिहून घेतलेलं होतं. राईट रिलेटेड टू सेट ऑफ रूल 6. ठीक आहे, असं कुठूनही काही विचारलं नाही. जे रूल्स आपण क्लासमध्ये बघून आपल्या सीपीसीच्या 57 लेक्चरमध्ये बघून जे लिहून घेतलं तेच विचारलेलं आहे. ओपिनियन ऑफ एक्सपर्ट कसं असतं? रिलेव्हंट फॅक्ट असतं. आपण तुम्हाला कितीतरी वेळ सांगितले की कन्क्लुजिव्ह वगैरे असं काही नसतं, आणि कोर्टावर बाइंडिंग पण नसतं. ठीक आहे, आणि हे 5 ते 55 मध्ये रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट आहे. सरळ सरळ त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर एव्हिडन्स ऍक्ट प्रोव्हाइड्स फॉर द ड्रॉइंग ऑफ प्रिझम्पशन्स. काय आहे? इलेक्ट्रॉनिक मेसेजेस. ठीक आहे, आता हे पण बघा तुम्ही. इलेक्ट्रॉनिक मेसेजेस सगळ्या अमेंडमेंट मध्ये एक लॉजिक असतं की ए बघायचं. ठीक आहे, आता 90A तर असणार नाही. 90A मध्ये ते 5 year वाला आहे. ठीक आहे, मग राहिलं कोणतं? 88 आहे. ठीक आहे, बाकीचं तर काही म्हणायची गरजच नाही. ठीक आहे, तसं आपण सगळे व्यवस्थित पाठ केले होते. त्याच्यानंतर फॉलोइंग आर द एक्सेप्शन्स ऑफ डिफॉर्मेशन. ठीक आहे, सगळेच आहेत. डिफॉर्मेशनचे 10 एक्सेप्शन बघितले होते आपण. त्या लिस्टमध्ये हे सगळेच येतात. ऍडमिनिस्टर ओथ ऑफ द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण? आपला चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतो. याच्यात नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर टाइम लिमिट विदिन विच अमेंडमेंट टू बी कॅरिड आउट. एक मिनिट, कुठे गेलं? अमेंडमेंट टू बी कॅरिड आउट. हे 18 आहे. ठीक आहे, 17 मध्ये तुम्हाला अमेंडमेंटचं सांगितलंय, आणि त्याचं टाइम लिमिट 18 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर नन ऑफ द अबव असं होतं. बऱ्याच लोकांनी याचं उत्तर 17 केलेलं असणार आहे. चूक केली असेल तुम्ही, पण हे असं दिलेलं आहे. Amendment admissions are not conclusive proof of the matter admitted. It may operate as estoppel. 31. सरळ सरळ एकाच वर्डिंग मध्ये आपण लिहून घेतलेलं होतं. नंतर ऑर्डर 5 रूल 9 आहे. प्लेंटिफच्या समन्स आहेत. 32 काय आहे? 32 कुठे आहे? तर सगळीकडेच येतं. 32 मध्ये टोटल 8 क्लॉजेस आहेत, 8 परिस्थिती आहेत. तर हे सगळेच त्याच्यामध्ये बसतात. इंटरेस्ट ऑफ मेकर वगैरे. जर डाईन डिक्लेरेशन दिलं असतं तर फक्त कॉज ऑफ डेथ बद्दल वगैरे असतं. इथे काय डाईन डिक्लेरेशन विचारलेलं नाही, बाकी सगळेच विचारले तुम्हाला. त्याच्यानंतर अंडर 17 एव्हिडन्स ऍक्ट ऍडमिशन इज अ स्टेटमेंट. सगळ्याच फॉर्म मधलं स्टेटमेंट आहे. वेन इंजंक्शन कॅनॉट बी ग्रँटेड अंडर 41. ठीक आहे, तर सगळ्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला लिस्ट दिलेली 41 मध्ये, कुठेच तुम्हाला मिळत नाही. मॅन्डेटरी इंजंक्शनचा सेक्शन विचारला 39. ठीक आहे, त्याच्यानंतर 92 नंबरवर सेक्शन आलेला आहे. जे पार्टीज असणार आहेत त्याचेच असणार आहे ना कॉन्ट्रॅक्ट वगैरे. म्हणजे पार्टीज असतील
तर तेच म्हणतील की आमचं ओरली वगैरे काही ऐकून घेतलं जाणार नाही. स्ट्रेंजरचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. इन्स्ट्रुमेंट बद्दल वगैरे जे पार्टीज असतील आणि त्याच्यात दिले पण की पार्टीज अँड देअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, तेच तुम्हाला विचारलेलं आहे. 73 ऑफेंडर हॅज बीन सेंटेन्स्ड टू इम्प्रिझनमेंट नॉट एक्सिडिंग 6 months. ठीक आहे, तर अशा वेळेस 1 month आहे. 6 months to 1 year, पुन्हा 2 months, पुन्हा 3 months त्याच्या पुढे असेल तर. ठीक आहे, ऑर्डर 9 रूल 7 त्याच्यात सरळ सरळ वर्डिंग आहे, ऍट अँड बिफोर हिअरिंग. हा एक प्रश्न होता जो आपल्या क्लासमध्ये आपण तसा बघितलेला नव्हता आणि एकदम पानसट प्रश्न आहे. म्हणजे मला तरी वाटत नाही की बाकी कुणाचं तरी एकदम बरोबर आला असेल. ठीक आहे, म्हणजे पाहायला गेलं तर हे लक्षातच येणार नाही. अशा प्रकारचा रूल काहीतरी विचारला जो असं बाकी कुणाला लक्षात येणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे जे तुमच्या रँक तुमच्या मेरिट मधले तुमच्या सोबतचे जे लोक आहेत, जे कॉम्पिटेटर्स, तर मोस्ट ऑफ द लोकांना हा प्रश्न न येणारच आहे. ठीक आहे, तर आपल्या 4 प्रश्नांमधला हा एक आहे. विच सेक्शन इन द इंडियन ऍक्ट कन्फेस पॉवर ऑफ द ट्रायल कोर्ट. ठीक आहे, 165 सरळ आपण बघितला होता. रिव्हिजन मध्ये सुद्धा तुम्हाला विचारला होता. ऑब्लिगेशन ड्युटी आहे. ह्याच्यामध्ये पोलीस डायरी आहे. त्याच्यानंतर वोयरिझम, मॅन कॅचिंग, वॉचिंग वगैरे इमेजेस तेच आहे. सरळ डेफिनेशन विचारले. लॉ डिक्लेअर बाय सुप्रीम कोर्ट 141 आणि 100 कॉम्पन्सेशन अँड ऑल्सो स्पेसिफिक परफॉर्मन्स. मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण सूत्रामध्ये लिहून घेतलं होतं. कॉम्पन्सेशन प्लस स्पेसिफिक परफॉर्मन्स मायनस कॉम्पन्सेशन, असं आपण सूत्रामध्ये लिहून घेतलं होतं. तर तुम्हाला ऍडिशनली सुद्धा मिळतं. याच्यात जरी बघितलं सगळ्याच गोष्टी, पण मोस्ट अप्रोप्रिएट हे होतं, याच्यात सगळंच कव्हर होतं. ठीक आहे, म्हणजे ऑल ऑफ द अबोव्ह सारखं उत्तर आहे. त्याच्यामुळे ऑल्सो स्पेसिफिक परफॉर्मन्स असं उत्तर याचं दिलेलं आहे. ठीक आहे, सो दिस वॉज ऑल अबाउट युअर क्वेश्चन पेपर. ठीक आहे, जास्त काही मध्ये असं डिटेलमध्ये आहे नाही किंवा एकदम काही कन्फ्युजिंग प्रश्न जास्त नाही आहेत, म्हणून आपण हे थोडंसं पळतीवर घेतलं. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यातनं आपल्याला काय शिकायचंय? आपल्याला हे शिकायचंय, पहिली गोष्ट काय शिकायची आहे की जे मास्तर सांगतं ते स्ट्रिक्टली प्रत्येक गोष्ट फॉलो करायची. ठीक आहे, जर तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 51A पर्यंत कॉन्स्टिट्यूशनचे पाठच केले पाहिजे, तर ते चांगले पाठच करून टाकायचे. ठीक आहे, तुम्हाला सांगितले की सीपीसी आपण तेवढा डिटेलमध्ये घेतला. ठीक आहे, जे प्रत्येक लेक्चर आहे सर एवढं जास्त होतंय मोठं होतंय असं म्हणायचं नाही. ठीक आहे, सर तुम्ही सीआरपीसीला जास्त वेळ देताय, सीआरपीसी कुठे एवढं लेक्चर शिकवत बसायचं असतं का? एव्हिडन्सला सुद्धा एवढा वेळ शिकवायची काही गरज नाहीये. ठीक आहे, अशा प्रकारचे सजेशन अजिबात द्यायचे नाही. हे महत्वाचे विषय आहेत, त्या विषयाला आपल्याला चांगल्या पद्धतीने करावंच लागतं. ठीक आहे, फॅमिली जे वाले सुद्धा त्यांना सुद्धा लक्षात आलेलं आहे आता की मास्तर सीआरपीसी सगळं शिकवते तर सगळं शिकून घ्यायचं. ठीक आहे, तिथे हे नाही म्हणायचं की सर एवढं शिकवलं तरी बस झालं, आमच्या एक्झामला एवढंच विचारतात. ठीक आहे, कारण सध्याच्या काही भरोसा नाहीये कुठल्याच एक्झामचा. ठीक आहे, पेपर काढणारे लोक सीपीसी सीआरपीसी वगैरे याच्यावर किती प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे यांचं खूप चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करायचं. ठीक आहे, मोठा विषय म्हणून एकदम बाजूला सोडायचा, स्किपला सोडायचा वगैरे नाही. ठीक आहे, एकदम त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून एक लक्षात आली की मायनर लॉला त्याच्यामध्ये एकदम तेच फक्त वाचले आणि बाकीचं समजा मोठं वाचलंच नाही, असं सुद्धा प्रकार करायचा नाही. सगळ्याच विषयांचं चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट, अजून जिथे कुठे तुम्हाला ड्युरेशन वगैरे दिलेली आहे, समजा 30 days वगैरे जे मी तुम्हाला सांगितलं ते. ठीक आहे, तो एक अशी गोष्ट होती जे थोडंसं आउटसाईडचं म्हणून मी क्लासमध्ये सोडून दिलं होतं, ते आपण बघितलं नव्हतं. पण तसे 4 प्रश्न आलेले आहेत. तर या 4 प्रश्नांना सुद्धा कव्हर करण्यासाठी अजून काय करता येईल, म्हणजे असं ठरवलं की सीपीसीचे थोडेसे जे म्हणजे एक असं चार्ट वगैरे बनवायचे आपल्याला. या चार्टमध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की अशा कोणत्या कोणत्या ड्युरेशन कुठे कुठे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सेक्शन म्हणजे ऑर्डर वगैरे तसे आपण जे बघितले त्याच ऑर्डर वगैरे विचारलेलं आहे त्यांनी. अजून जास्त ऑर्डर आणि रूल्स त्याच्यामध्ये एक वेगळा स्पेशल चार्ट बनवायचं सुद्धा ठरवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जे 17 मार्चचे वगैरे जे आपल्या बॅचेस असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता पुढे कराव्या लागतील. इथून पुढे तुम्ही जे 17 मार्च सुद्धा पेपर तुम्ही देणार आहात. ठीक आहे, कारण हे रिझल्ट लागण्याच्या अगोदरच ती एक्झाम येईल. हा रिझल्ट काही फायनल होणार नाही तोपर्यंत 17 मार्च येणार आहे. ठीक आहे, असं नाही, असं तुमच्यातलं कोणी असं समजू नका की सर तुम्हाला वाटतं का आम्ही काही होणार नाही का ह्या बॅचमध्ये. तुम्ही ह्या बॅचमध्येच होणार आहात, पण तोपर्यंतच ती एक्झाम आहे, त्यामुळे ती एक्झामही तुम्हाला द्यायचीच आहे. ठीक आहे, ती एक्झाम तर तुम्ही सगळेजण देणारच आहात. तर त्या एक्झामसाठी सुद्धा हे अनालिसिस आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्या अनालिसिस मधनं आपल्याला सुद्धा एक दृष्टी येत असते. ठीक आहे, आता मी म्हणत असतो नेहमी आपण एवढं जे शिकवलेलं असतं जवळपास फक्त 96 प्रश्न त्याच्यातले असतात, एक 3 ते 4 प्रश्न कुठे बाहेरचे असतात. हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे? या मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचे अनालिसिसच आहे ज्याच्यातनं आपल्याला या प्रकारची दृष्टी मिळत असते. ठीक आहे, त्यामुळे हे लेक्चर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. सर्वांनी त्याच्यामध्ये ह्या क्वेश्चन पेपरचा मी जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने अनालिसिस करा आणि पुढचे जे काही सुद्धा आपले येतील तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीने तयारी करा. ठीक आहे, तुमच्या त्या अँसर की मध्ये सुद्धा आता फर्स्ट अँसर की मध्ये सुद्धा काही इकडे तिकडे चुका असतात. ही अँसर की सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतो. जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल तर हा तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय ह्या नंबरवर व्हॉट्सअप ग्रुप असा मेसेज टाका. ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करेल, जिथे तुम्हाला हे आपल्या क्लासेसची जी अँसर की आहे ही सुद्धा तुम्हाला मिळेल.
ह्याच्यानुसार तुम्हाला जिथे काही ऑब्जेक्शन घ्यायचे तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्ही ऑब्जेक्शन घेण्यासाठी सुद्धा म्हणजे तुम्हाला एक रेफरन्स म्हणून हे आन्सर कीचा तुम्हाला वापर त्याच्यामध्ये होऊन जाईल. ठीक आहे, अजून तुमचं काही राहिलं असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही मला सरळ कॉलही करू शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.